आवाज येतोय माझा? हो हॅलो. सर. आवाज येतोय? आज आपण एक उतारा आणि एक कविता घेणार आहोत, मराठीची. त्याच्यामध्ये पुढील एक कविता वाचा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य तो पर्याय निवडा. एक कविता दिलेली आहे. जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा, धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा, चूड इथे या ढोंगाला लागणार केव्हा, जाहिरात आई ज्यांची जाहिरात बाप, आत्मविक्रयाचे झेंडे फाडणार केव्हा, विलायती वेशांमधली भुंकतात कुत्री, माणसास माणूस येथे मानणार केव्हा, घाम ओतून जो पिकवी मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा, प्राक्तनात अस्पृश्याच्या छळाचीच गाथा, आग आंधळ्या धर्माला लावणार केव्हा, इथे पडे सत्तेभोवतीकडे भ्रष्टतेचे, काजळी दिव्याभोवतीची झाडणार केव्हा, किती काळ भगत बसावे फुगे घोषणांचे, भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा. एकदा पुन्हा वाचतो मी, नीट ऐका आणि मग त्याच्यावरची प्रश्न उत्तर बघूया. जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा, धूर्त शोषकांच्या ओटी घोष संस्कृतीचा, चूड इथे या ढोंगाला लागणार केव्हा, जाहिरात आई ज्यांची जाहिरात बाप, आत्मविक्रयाचे झेंडे फाडणार केव्हा, विलायती वेशांमधली भुंकतात कुत्री, माणसास माणूस येथे मानणार केव्हा, घाम ओतून जो पिकवी फळे मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा, प्राक्तनात अस्पृश्याच्या छळाचीच गाथा, आग आंधळ्या धर्माला लावणार केव्हा, इथे पडे सत्तेभोवतीकडे भ्रष्टतेचे, काजळी दिव्याभोवतीची झाडणार केव्हा, किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे, भासही भ्रमाचे सारे फोडणार केव्हा. प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न उत्तर द्यायचंय. झोपडीत दिवे न लागण्याचा कवीला राग का आहे? कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने. एक नंबर. झोपडीत दिवे न लागण्याचा कवीला राग का आहे? काय उत्तर आलं तुमचं? कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने. बघा इथं दिलेलं आहे, घाम ओतून जो पिकवी फळे अमृता मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्याच्या लागणार किंवा, अगदी बरोबर उत्तर आहे. तर कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा काय मिळत नाही? मोबदला मिळत नसल्याने कवीला राग आलेला आहे. दिव्याभोवती काय असते? काजळी. अगदी बरोबर, सोपा प्रश्न होता. दिव्याभोवती असते काजळी. पुढचा प्रश्न आहे, कवीचा आक्रोश कोणाविरुद्ध आहे? राजकीय नेत्यांविरुद्ध. बघा, यंत्रणेविरुद्ध आहे का, राजकीय नेत्यांविरुद्ध आहे का, स्वातंत्र्याविरुद्ध आहे की उजेडाविरुद्ध आहे? कवीचा आक्रोश कोणाविरुद्ध दिसून येतोय आपल्याला? तर इथे एक वाक्य आलंय बघा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा. आता उंच प्रासाद म्हणजे काय माहितीये तुम्हाला? प्रासाद म्हणजे जाब उंच प्रासादांचा मान. अहो, एवढे महल बांधले, घर बांधले लोकांनी, या राजकीय नेत्यांनी, बरोबर आहे की नाही? हे धूर्त शोषक म्हणून त्यांनाच इथे बोललेलं आहे. म्हणजे कवीचा आक्रोश स्पष्टपणे कोणाविरुद्ध आहे? राजकीय नेत्यांविरुद्ध. नेत्यांविरुद्ध. आता उंच प्रासाद म्हणजे काय? ज्यांचे महाल आहेत, मोठमोठे बंगले आहेत, त्यांच्या विरुद्ध. पुढचा प्रश्न असा आहे, आग आंधळ्या धर्माला लावणार केव्हा, या ओळीतून कवीला काय सुचवायचे आहे? आग आंधळ्या धर्माला लावणार केव्हा. कवीला धर्मातील अंधश्रद्धा दूर करायच्या आहेत.
आता बघा, आग आंधळ्या धर्माला लावणार केव्हा? इथे काय म्हटलंय? प्राक्तनात अस्पृश्याच्या छळाचीच गाथा आग आंधळ्या धर्माला लावणारे केव्हा. म्हणजे काय झालं? अंधश्रद्धेचा विषय आलाय का तिथे? काय झालंय तिथे? क- कवीला धर्मातील स्पृश्य अस्पृश्यतेतील विरोध. विरोध आहे, अगदी बरोबर. तर इथे अंधश्रद्धा हा विषय म्हणून आलेला नाहीये. कवीला धर्मातील स्पृश्य अस्पृश्यतेला काय करायचं आहे? विरोध करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विशेषण चुकीचे आहे? अमृताचे मळे, फुगे घोषणांचे, अंधार मशालीचे, धूर्त शोषक. अंधार मशालीचे. अगदी बरोबर. आता फुगे घोषणांचे फुटून जातात, अमृताचे मळे फुलतात, धूर्त शोषक, हे सगळे शब्द कवितेमध्ये आलेले आहेत. बघा इथे जर तुम्ही पाहिलं, धूर्त शोषक शब्द आलाय. हं, घोषणांचे फुगे, बरोबर आहे की नाही? फुगे घोषणांचे, असे शब्द आलेले आहेत. इथं फक्त अमृताचे मळे कष्टकऱ्यांसाठी आलेला आहे, म्हणजे अंधार मशालींचे नाही. कवितेला कोणते शीर्षक समर्पक ठरेल? जमा खर्च स्वातंत्र्याचा, धूर्त शोषक, शोषक स्वातंत्र्याचे, अंधार स्वातंत्र्याचा. धूर्त शोषक. जमा खर्च स्वातंत्र्य. अगदी बरोबर. तर धूर्त शोषक हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारलाय त्यांनी की एखादा उतारा असतो, त्या उतारांमधून काढलेल्या काही शब्दांचे वाचन केल्यानंतर रिकाम्या जागा भरताना विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेची कसोटी लागते? कुठल्या क्षमतेची कसोटी लागते? नवीन शब्दांचा वापर, गोषवारा, शब्दांचे अर्थ की आकलन? आकलन. अगदी बरोबर. तर त्या विद्यार्थ्याने त्या उतारामधलं काय आकलन केलेलं आहे त्याची कसोटी लागते. खालीलपैकी वाचून खालीलपैकी वाचून आकलन होणारा प्रश्न कोणता? नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कवी कोण? किरण देसाई यांचे नवीन पुस्तक तुम्ही वाचले काय? स्वतःचे वाक्य लागून शब्द वापरा, हॉटेल या शब्दाचा उच्चार तपासा. आता हे 4 प्रश्न आहेत. यातला असा कोणता प्रश्न आहे की जो वाचल्यानंतर तुम्हाला आकलन होईल? स्वतःच्या वाक्यात लागू शब्द वापरा. प्रश्न बघा मॅडम काय आहे? किरण देसाई यांचे नवीन पुस्तक तुम्ही वाचले. खालील वाचून किरण देसाई यांचे तुम्ही नवीन पुस्तक खालील वाचले. पैकी वाचून आकलन होणारा प्रश्न कोणता? प्रश्न नीट बघा तुम्ही, तुम्हाला आकलन होतोय बा त्याचं लगेच, असा प्रश्न कोणता आहे? नोबेल पुरस्कार नोबेल मिळवणारे. पुरस्कार मिळविणारे. नोबेल पुरस्कार मिळविणारे भारतीय कवी कोण? बरोबर आहे की नाही? तर याचं लवकर आकलन आपल्याला होतंय, बरोबर. लगेच आपल्या मेंदूची ट्यूब पेटते. आता किरण देसाई यांचे नवीन पुस्तक तुम्ही वाचले काय, याचं आकलन होतंय. पण मग पहिले आपल्याला किरण देसाई कोण, त्याचं पुस्तक कोणतं आहे, म्हणजे इथे आकलन होतंय प्रश्नाचा, हा विषय नाहीये. पण इथे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कवी कोण, हा साधा सरळ आकलन होणारा प्रश्न आहे. बालकांना अर्थपूर्ण लिखाण शिकविण्यापूर्वी त्याच्या अंगी टिंब कौशल्य निर्माण व्हावे यासाठी त्याला रंगकाड्यांनी रेखाटन करणे, वर्तुळ करणे, अन्य आकार काढण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. मग कोणतं कौशल्य निर्माण व्हावं? आता अर्थपूर्ण लिखाण म्हणजे त्याला लेखनाची सवय लावायची, नुसती लावायची नाही, तर त्याचं लेखन हे अर्थपूर्ण झालं पाहिजे. भावनात्मक. आकलनात्मक. प्रेरणात्मक. भावनात्मक. आकलनात्मक.
हे बघा, आता आकलनात्मक इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आकलनात्मक एखादा लहान मुलगा आहे, त्याला तुम्हाला लिखाण शिकवायचंय, बरोबर आहे की नाही? तर आपण काय करतो साधारणपणे, उभ्या रेषा, आडव्या रेषा, अर्धगोल, अर्धवर्तुळ, वर्तुळ हे काढायला लावतो. का काढायला लावतो? मग त्यांचं भावनात्मक कौशल्य निर्माण करायचंय का आपल्याला? प्रेरणा निर्माण करायची का? संरक्षण निर्माण करायचंय का? काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये? आकलन तर त्यांच्यामध्ये आकलन निर्माण व्हावं. म्हणजे त्याला उद्या क हा शब्द काढायचा आहे, सॉरी क हे अक्षर काढायचंय. मग त्याने अगोदर काय शिकलेला आहे तो? क काढण्यापूर्वी काय शिकलेला आहे तो? हाफ सर्कल हो ना, मग त्याला पहिले काय शिकेल तो क शिकण्याच्या आधी? तुम्ही ऑलरेडी त्याला अगोदर काय शिकवलंय? ते उभी दांडी कशी काढायची, अर्धा गोल कसा काढायचा, हा, डाव्या बाजूचा गोल, उजव्या बाजूचा अर्ध गोल कसा काढायचा. मग हे शिकवल्यामुळे काय झालं, त्याला त्या शब्दाचं काय होण्यास मदत होईल? आकलन होण्यास मदत होणार आहे. म्हणून आकलनात्मक हा प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सहज पत्र लिखाणासाठी विद्यार्थ्याने या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. सहज पत्र लिखाणासाठी विद्यार्थ्याने, त्याला औपचारिक पत्र म्हणूया आपण, पर्याय क्रमांक 3 काय बरोबर? काही संदर्भ आपुलकीचे शब्द हा, संक्षिप्त आता नॉर्मल पत्र लिहायचं राहिलं, तसं तर ते व्हॉट्सअप आल्यामुळे, फेसबुक आल्यामुळे काही कोणी लिहित नाही, परंतु एक कंटेंटचा भाग म्हणून जर पाहिलं आपण, तर सहज पत्र लिहायचं असेल तर आपण काय करणार, तो विद्यार्थी संदर्भ काय लावतोय, म्हणजे त्याला अभिनंदन पर लिहायचंय का, वडिलांना पत्र लिहायचंय का, किंवा त्याला मनात काहीतरी वाटतंय ते लिहायचंय का, त्यामध्ये तो काही आपुलकीचे शब्द वापरेल, संक्षिप्त संशोधन वापरेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे तिथे अशी औपचारिकता नसेल, अनौपचारिकता असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, सर्वमान्य भाषिक नियमाअभावी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट शब्दांचा उच्चार करताना न्यूनगंड निर्माण होतो, तो दूर करण्यासाठी काय करता येईल? पर्याय क्रमांक 1 आता बघा काय होतं की, सर्वमान्य भाषिक नियम जे आहेत, जो भाषा शिकतोय, आता कुठलाही पहिलीचा विद्यार्थी आला आणि त्याला डायरेक्ट तुम्ही काळ शिकवायला सुरुवात केली तर चालणार नाही. तर त्याला ते भाषिक नियम समजायला तेवढा कालावधी लागणार आहे, वेळ लागणार आहे, बरोबर आहे की? परंतु जेव्हा आपण एखादा नवीन नियम त्यांना शिकवतो किंवा तो नियम त्यांना माहीत नाहीये, तर मग आपोआप त्यांच्यामध्ये काय होतं, न्यूनगंड निर्माण होतो. उदाहरणार्थ, इंग्रजी लँग्वेज आपल्याला बोलता येत नाही आणि 4 लोक इंग्रजी बोलताय, तर आपोआप आपल्याला अनकम्फर्ट फील होतो की नाही, यांना येते आणि मला येत नाही. तुम्ही 4 जण आहात, 4 शिक्षक आहात, एक काम दिलंय, 3 शिक्षकांचं झालं, एकाचं बाकी, साहजिक त्याचा अनकम्फर्ट फील होतो त्याला. हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत होतं, स्वयंपाकाच्या बाबतीत होतं, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. तसं विद्यार्थ्यांमध्ये हा न्यूनगंडाची भावना निर्माण होते. मग ती दूर करण्यासाठी मॅडमने जे उत्तर दिलेलं आहे की वर्ग खोलीमध्ये भाषिक संवादावर आधारित काय करायचं, तर खेळ घडवून आणायचे आहेत. ओके, म्हणजे तो न्यूनगंड निर्माण दूर व्हायला मदत होईल. मी आजच्या पाठासाठी एक गाणे निवडले आहे. विद्यार्थ्यांनी गाणे ऐकून भराव्याच्या रिक्तस्थानी शब्दांचा अंदाज लावा. त्यानंतर त्यांनी गाणे ऐकून चूक किंवा बरोबर तपासून घ्यावी. ही माहिती एक टिंब उपक्रम आहे. म्हणजे एक गाणं दिलंय, विद्यार्थ्यांनी गाणं ऐकायचं, रिक्तस्थानी काय भरायचंय त्याचा अंदाज लावायचा, आणि मग त्याने काय करायचं, तो अंदाज लावून ते गाणं पुन्हा ऐकून मग माझं चुकलंय की नाही बरोबर तपासून घ्यायचं. तर हा कोणता उपक्रम आहे? दुरुस्तीचा उपक्रम आहे, जागा भरण्याचा उपक्रम आहे, हस्तांतरणाचा आहे, की आदान प्रदानाचा आहे? दुरुस्तीचा.
तर इथे साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या, तर दुरुस्ती त्याला उपक्रम म्हणता येणार नाही, बरोबर आहे की नाही. जागा भरण्याचाही म्हणता येणार नाही आणि हस्तांतरणाचाही म्हणता. तर तो एक जो उपक्रम आहे तो आदान प्रदानाचा आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे मी गाणं निवडलंय, मग तो विद्यार्थी ऐकणार आहे, म्हणजे इथे आदान प्रदानाची प्रक्रिया होणार आहे. आणि मग पुन्हा मी ते काय करणार की माझं कुठं चुकलंय, माझं कुठं बरोबर आहे, ते मी चेक करून घेणार. हे आदान प्रदान असतं. पुढचा प्रश्न, कालावधी ज्यात मुलं इतरांपेक्षा लवकर भाषा आकलन करतात, असा कोणता कालावधी आहे ज्यामध्ये मुलं इतरांपेक्षा लवकर भाषेचं आकलन करतात? पहिल्या 8 वर्षामध्ये, पहिल्या 8 वर्षानंतर, पहिल्या 10 वर्षात आणि पहिल्या 13 वर्षानंतर. पहिल्या 8 वर्षात. तर लवकर भाषा आकलन केव्हा होते मुलांना? तर पहिल्या 8 वर्षामध्ये. खालीलपैकी प्रभावी माध्यम ओळखा ज्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात जास्त आशय सहज उपलब्ध होऊन ज्ञानाची कक्षा रुंदावते. कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना आशय पण मिळतो, कंटेंट पण मिळतो आणि त्याची ज्ञानाची कक्षा पण वाढते. चित्र प्रदर्शन, प्रात्यक्षिक. वर्तमानपत्र. वर्तमानपत्र. हे बघा तिथं काय म्हटलंय आता, कमी खर्च, बरोबर, आणि जास्त आशय. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे दृकश्राव्य माध्यम, समजा एव्ही रूम बनवायचं आहे तुम्हाला, प्रोजेक्टर आणायचं, म्हणजे ज्ञान मिळेल, ज्ञानाची कक्षा पण वाढेल, पण काय झालं तिथे खर्च. खर्च वाढणार आहे, बरोबर. चित्र प्रदर्शनी जरी म्हटलं तर मग तुम्हाला तुमचं वेळ लागेल, श्रम तेवढे तुम्हाला करावे लागतील, मग तेवढे सगळे चित्र प्रदर्शनी लावावे लागेल. प्रोजेक्टरलाही खर्च येईल. आता याच्यावर एकच आहे ते म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र. म्हणजे 5 रुपयामध्ये तुम्ही 5,000 शब्द शिकू शकता. बरं, एका क्षेत्राचं नाही ना, तुम्ही वर्तमानपत्र चाललं, राजकीय बातम्या, सांस्कृतिक बातम्या, निधनाच्या बातम्या, क्रीडेच्या बातम्या, अभ्यासाच्या बातम्या, शिक्षणविषयक बातम्या, कृषीविषयक बातम्या, आरोग्यविषयक बातम्या, आरोग्यविषयक लेख, बरोबर आहे की नाही, वैचारिक लेख, आत्मचरित्रपर लेख, पौराणिक संदर्भ. म्हणजे काय झालं की तुमचा जो कंटेंट आहे तो कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मिळणार आहे. छान उत्तर दिलंय तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थी एकच भाषा शिकत असल्यास, बरोबर आहे की नाही. आता बहुभाषिक विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणजे काय की एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती असे 5-6 प्रकारचे विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ. मग विद्यार्थी एकच भाषा शिकत असल्यास तर काय करा? समान भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट करून निर्माण संवाद साधला तर त्याला भाषा होईल. उद्दिष्टित भाषेला चालना देण्याचा उद्देश ठेवून अन्य भाषेतील संवादाला हेतू डावलणे. संवाद कौशल्याअभावी विद्यार्थ्याला भाषांतर कंटाळवाणे होईल. इंग्रजी भाषिक उच्चार, व्याकरणीय रचना समजून घेण्यासाठी त्याला चर्चेची संधी उपलब्ध. काय कराल तुम्ही? नंबर 4. बरोबर आहे. तर बहुभाषिक वर्ग आहे आणि तो एकच भाषा शिकतोय, त्याला अन्य भाषा सुद्धा शिकायच्या आहेत. उदाहरणार्थ त्याला इंग्रजी शिकायचं आहे, बरोबर आहे की. आता समान भाषा बोलणाऱ्यांचा जर गट केला तर गंमत अशी होईल की तो एकच भाषा शिकेल, मग ते बाकीच्या भाषा त्याच्या राहून जातील. तर त्यामुळे त्याला चर्चेची संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, दुसऱ्या किंवा विदेशी इंग्रजी भाषेत प्रावीण्य मिळवण्याच्या प्रयत्नात भाषिक संवादावर विपरीत परिणाम होऊ नये तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकवताय आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही असं ठरवलंय की त्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण इंग्रजी आलं पाहिजे. तर यामध्ये काय होतं की या मिळवण्याच्या प्रयत्नात भाषिक संवहनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? नंबर 4. प्रथम भाषा आत्मसात करताना वापरलेल्या समान भाषा कौशल्याचाच आकलन करताना प्रभावी वापर करणे. बर. नंबर 1. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून
सांघिक कार्य वाटप करून त्यांच्यात कार्य वाटप करून चर्चा घडवणे. आता इथं काय म्हटलंय बघा, दुसऱ्या किंवा विदेशी भाषेत प्रावीण्य मिळवण्याच्या प्रयत्नात भाषिक संवहन जे आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ नये. हा म्हणजे एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये कन्व्हर्जन म्हणूया आपण त्याला. तर काय मदतीचे ठरेल? प्रथम भाषा आत्मसात करताना वापरलेल्या इथे पर्याय क्रमांक 4 येईल तुमचा. तर प्रथम भाषा आत्मसात करताना म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा मराठीचा आहे, त्याला जेव्हा मराठी तो शिकला तर ते जे कौशल्य त्याने त्यावेळेस अवगत केलेलं होतं ना, तेच त्याला इतर भाषा करताना जर केलं तर म्हणजे त्याला एक रुटीन लागेल की नाही यार, मी ही भाषा अशी अशी शिकलो होतो, तर ही भाषा मी या पद्धतीने शिकलो तर मला लवकर समजेल. विविधांगी क्षमताधारक विद्यार्थी असणाऱ्या भाषेच्या वर्गामध्ये शिक्षकांनी कोणत्या बाबीची खात्री करून घेणे आवश्यक ठरते? एक वर्ग आहे त्याच्यामध्ये असे विद्यार्थी आहेत की त्यांना विविध क्षमता येतात, म्हणजे अष्टपैलू विद्यार्थी आहेत असं समजा. तर अशा भाषेच्या वर्गामध्ये शिक्षकांनी कोणत्या बाबींची खात्री करून घेणे आवश्यक ठरते? नंबर 2, वर्गामध्ये छोट्या प्रकल्पांद्वारे चर्चा घडविणे, त्यांच्यात सामाजिक कौशल्य निर्माण करणे, नंतर मोठ्या सांघिक सांघिक उपक्रमात उपक्रमात सहभागी सहभागी. करून घेणे. बरोबर. पण नुसतं गृहपाठ घेऊन चालणार नाही, डायरेक्ट मानसोपचार तज्ञाला बोलवायची गरज नाही, विशेष वर्गाची गरज नाही. याच्यामध्ये काय आहे, तर छोट्या छोट्या प्रकल्पांद्वारे चर्चा घडवणे, सामाजिक कौशल्य निर्माण करणे. काय होणार याच्यामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याकडे एक विशिष्ट क्षमता आहे, इतर पण असतीलच, पण ती क्षमता इतरांना मिळेल, इतरांच्या क्षमता त्याला आकलन होईल, यामुळे एक प्रकारचे आदान प्रदान घडून येणार आहे. छान उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न आहे, पुस्तकातील प्रश्न अनेक वेळा भिन्न अभिरुचीचे किंवा वस्तुनिष्ठ पातळीवरचे असतात. अशा वेळी शिक्षक काय करू शकतो? नंबर 3, अगदी बरोबर. आता बघा, काय असतं की पुस्तकामध्ये आलेले प्रश्न काय असतात, तर निम्न अभिरुचीचे आहेत समजा, म्हणजे ज्याच्यामधून इंटरेस्ट कमी होतोय, आणि वस्तुनिष्ठ पातळीचे आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की MCQ टाईप आहेत. तर अशा वेळेस शिक्षक काय करू शकतो? तर साहजिक आहे की दुर्लक्ष करून चालणार नाही, आदेश देऊन चालणार नाही, पाठ तयार करून चालणार नाही. तर कल्पक विचारशैली निर्माण करणं व त्याद्वारे संबंधित अडचण सोडवण्याचा उपक्रम शिक्षक राबवू शकतो. शब्दार्थ न समजल्याने भाषा शिकणाऱ्या मुलांना लेखी मजकूर समजून घेताना अडचणी येतात. ही समस्या कशा प्रकारे सोडवली जाऊ शकते? शब्दार्थ नाही समजला एखादा, आता इंग्रजी भाषा तुम्ही शिकताय उदाहरणार्थ, त्याचा शब्दार्थ नाही समजला, तर मग तो लेखी मजकूर समजून विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तर तुम्ही काय करा? पर्याय 1. नंबर 2, 2. बघा, शब्दांचं वर्ण उच्चार जोरात करून तिथं काय होणार नाही, शिक्षकांच्या उच्चाराला दुर्लक्षित करून पण नाही होणार आहे. तर शब्दार्थ न समजणाऱ्या, आता शब्द वाचताना अचूक शब्दोच्चार ऐकून व समस्या प्रयत्नपूर्वक, असणाऱ्या शब्दांची स्वतःच प्रयत्नपूर्वक वाचन. हा, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 येणार आहे, लक्षात ठेवा. 4, कसं समस्या असतं, असणार. तुम्ही तुमचं बालपण आठवा, मी माझं बालपण आठवतो. मला चांगलं आठवतो, मी लहान असताना ना जेव्हा वाचन करायचो तर एखादा शब्द मला नाही म्हणजे समजलाच नाही ना, तर मी काय करायचो, तो शब्द पुन्हा वाचायचो. काय असेल याचा अर्थ, तो एक समजण्याचा एक जो क्युरिओसिटी असते, तिची जिज्ञासा असते, तर तो पर्याय 4 इथे आपला येणार आहे. आजचा आपण शेवटचा प्रश्न घेऊया, मग थांबणार आहोत. भाषेच्या वर्गातील विशेष क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, यश आणि स्वयंअध्ययन प्रवृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी कसे प्रोत्साहन द्याल? नंबर 4. बघा,
4 नंबर. भाषेच्या नंबर 4. वर्गातील विशेष क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, यश आणि स्वयं विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी कसे प्रोत्साहन द्याल? विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून. आता इथे बघा, नुसती क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तकं दिली मग आपला रोल संपून जातो तिथे. आता ते विद्यार्थी वाचणार आहेत की नाही माहित नाही. दुसरा आहे, शाळेतील कमी हुशार मुलांमध्ये त्यांना मिसळण्यास मज्जाव करून, तर इथे नाही चालणार. आता इथे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की को स्टडी जो आहे किंवा सहअध्ययन जे आहे, सहअध्ययन करणं, परस्पर सहकार्य आणि चर्चेला प्रोत्साहन जर दिलं तर काय होतं की त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होते आणि एक सारखा वयोगट असल्यामुळे मग भावनांची किंवा विचारांची जुळण चांगली होती विद्यार्थ्यांची. तर अशा वेळेस सह अध्ययन जर केलं, परस्पर सहकार्य केलं, चर्चेला प्रोत्साहन दिलं तर होते शक्य होऊ शकतं. एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न असा आहे, पारंपरिक भाषेचा वर्ग हा शिक्षक केंद्रित आहे. आधुनिक वर्ग हा विद्यार्थी केंद्रित आहे. खालीलपैकी कोणते एक वाक्य वरील विधानांशी विसंगत वाटते? ते बघा, आता आपण सगळ्यांनी पारंपरिक शिक्षण घेतलंय ना, आता जे शिकतोय ना आपण, शिकवतो किंवा तुम्ही टीचर असाल किंवा तुमचे पाल्य आता शिकताय शाळेत, तर ते विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. तर हे दोन वाक्य, त्यांच्याशी विसंगत वाटणार वाक्य कोणतं? सांगा उत्तर. झूम करू, थोडं दिसतंय. नंबर 3. बरोबर. शिक्षण हे शिक्षणाचे प्रभारी असून विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार प्रतिसाद मिळतो आहे याची हमी घेतात. तर जे उरलेले तिन्ही विधानं जे आहेत तर ते वरील विधानांना सुसंगत वाटत आहे आणि तिसरं विधान मात्र काय वाटतंय, विसंगत वाटत आहे. जवळपास आज आपण 20-21 प्रश्नांचं रिव्हिजन घेतलेली आहे या पद्धतीने. ओके, तर बाकीचा भाग आपण नंतर बघूया पुन्हा एकदा. हे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. गुड नाईट, शुभरात्री.